सो व्हेरी गुड मॉर्निंग बाल मित्रांनो, परत एकदा मी प्रोफेसर अमोल कारखेले तुमचं स्वागत करतो आपल्या ह्या लाडक्या सक्सेस सायन्स अकॅडमी मध्ये, जिथे आजच्या लेक्चरला आपल्याला शिकायचं आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल. चॅप्टर चालू आहे ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये पहिला पार्ट आपण पाहिला प्रिन्सिपल सोल्युशन अँड जनरल सोल्युशन. आफ्टर दॅट सोल्युशन मध्ये पोलार कोऑर्डिनेट सिस्टम आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम ह्या दोन सिस्टम आपल्याला स्टडी करायच्या आणि इंटर कन्व्हर्जन्स वी आर गोइंग टू स्टडी. दे आर व्हेरी सिंपल ऍक्च्युली. पोलार मध्ये बघा, आता लक्ष दे, फर्स्ट वन इज पोलार कोऑर्डिनेट सिस्टम. तर बेटा पोलार कोऑर्डिनेट मीन्स व्हॉट? चला, एक आपली आवडती सिस्टम तुम्हाला माहिती आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस हे तुम्ही घेता, ठीक आहे. क्वाड्रंट्स तुम्ही लिहिता 1 2 3 4. बेटा लेट्स अज्युम की यू आर हॅव्हिंग एनी पॉइंट इन द फर्स्ट क्वाड्रंट. अच्छा, पॉइंट कुठेही असू शकतो. मी सध्या अज्युम केला की माझा पॉइंट पी इथे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये अवेलेबल आहे, राईट. मग आता हा पॉइंट ओरिजिन पासून माझा पॉइंट पी एक आर डिस्टन्सला आहे. कुठून? ओरिजिन पासून किती डिस्टन्सला आहे बेटा? आर डिस्टन्सला आहे. आणि हा जो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे ह्याच्यासोबत त्याने किती अँगल बनवला बेटा? थीटा अँगल बनवला. किती अँगल बनवला? थीटा. आता हा जो पॉइंट पी आहे, तर ह्या पी चे हे जे एक्स कोमा वाय, दिस एक्स कोमा वाय आर कॉल्ड एज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. काय बोलतात त्यांना? कार्टेशियन कोऑर्डिनेट. यातला एक्स ला बोलतात ऍब्सिसा, वाय ला बोलतात ऑर्डिनेट. लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आणि आर कोमा थीटा असं जर घेतलं तर हे झाले पोलार. आर गेटिंग? आर कोमा थीटा काय झाले बेटा? पोलार. आणि हे जे एक्स कोमा वाय आहेत हे काय आहेत? कार्टेशियन. सो पोलार म्हटलं तर म्हणायचं आर थीटा, कार्टेशियन म्हटलं तर म्हणायचं एक्स वाय. इज दॅट इझी. आता फक्त आपल्याला काय शिकायचंय? इंटर कन्व्हर्जन्स. तर बेटा मी इथून परपेंडिक्युलर टाकून देतो, छिक 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 डिश किंवा खाली टाकला झालं. आता बघ, हा जो पॉइंट पी आहे, मी परत एक डायग्राम काढू. यस सर, फिर से एक डायग्राम को निकाला जाए. समजा हे बघ, हा पॉइंट पी इथून चिक 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 परपेंडिक्युलर ड्रॉप केला. तर बेटा हा असा अँगल थीटा आणि हा आर. सो विदाउट वेस्टिंग द टाइम हा जो एक्स आणि वाय बर का, तर फ्रॉम डायग्राम कॅन आय से, बघ बर का, राईट अँगल ट्रायंगल दिसला रे. 2-3 प्रकारे खेळतात तुम्हाला. राईट अँगल ट्रायंगल दिसला की काय म्हणायचं? थीटाच्या अपोजिट वाला कंपोनंट आहे. हायपोटेनियस दोन ठिकाणी चालतो. अपोजिट वाला साइन. कोणी कोणाचं हायपो, म्हणजेच कोण हायपो? आर. सो दिस विल बिकम आर साइन थीटा. आणि तो कोण आहे? वाय. सो वाय विल बिकम आर साइन थीटा. आणि हिअर यू कॅन से, आता वाय केवढा बेटा? हा कंपोनंट. आणि एक्स इज दिस मच, तर दिस एक्स विल बिकम आर कॉस थीटा. संपलं. आर यू अंडरस्टँडिंग? मग आता हे आर आणि थीटा, आर आणि थीटा, मला तर इथे रिलेशनशिप काय काय भेटलंय? एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा आणि वाय इज इक्वल टू काय बेटा? आर साइन थीटा. मग बेटा मला आर आणि थीटा जर का पाहिजे असतील, आता मी सध्या काय काय खेळू शकतो यांच्यामध्ये बघा, लक्ष दे. मी काय करतो, विदाउट वेस्टिंग द टाइम, पोलार आणि कार्टेशियन यांना एकत्रितपणे मांडतो. बघ, आता मला रिलेशनशिप काय भेटलं बेटा? एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा. ऍग्री? बघ, एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थीटा. झालं? आता मला सांग, मी इथून असं म्हणू का, एक्स अपॉन आर इज कॉस थीटा आणि वाय अपॉन आर इज साइन थीटा. ऍग्री? येस सर. मला माहिती आहे की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय रे बेटा? 1. देअरफॉर साइन थीटा कोण आहे? वाय बाय आर. साइन स्क्वेअर थीटा म्हणजेच काय? वाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा. कॉस थीटा काय? एक्स बाय आर. सो कॅन आय से एक्स स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर विच इज 1. आता बघ, दोघांचाही बेस सेम आहे बेटा, आर स्क्वेअर. सो कॅन आय राईट वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर विच इज 1. म्हणजेच मी असं लिहू का? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर is equal to r square. Therefore, r is equal to under root x square plus y square. Getting?
स्क्वेअर रूट टाकून टाकून दिलं. सो आर इज इक्वल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे रिलेशनशिप भेटलं. म्हणजेच आर आणि थिटा पैकी आर आला. आता मला पाहिजे थिटा. आता मला सांग बेटा, साइन आणि कॉस माझ्याकडे आहे. राईट अँगल ट्रायंगल असला अँगल देण्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला माहितीच आहे, तो टॅनचा असतो. सो बेटा कॅन आय से टॅन थिटा इज साइन थिटा अपॉन कॉस थिटा, राईट? सो साइन थिटा y upon r, cos theta is x upon r. खालचा r आणि r कॅन्सल, y by x. सो बेटा कॅन आय से थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ y अपॉन x. नवीन तसंही काहीच नाहीये, हे अँगल अँड इट्स मेजरमेंट चॅप्टर मध्ये होतं, कॉम्प्लेक्स नंबर्स मध्ये होतं. सो बेटा पोलार आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम पैकी r आणि थीटा आय हॅव इंट्रोड्युस्ड इन फ्रंट ऑफ यू. जर x आणि y माहित असतील तर काय करायचं बेटा, त्यांना उचलायचं आणि याच्यामध्ये टाकून द्यायचं. चला स्क्रीनशॉट घ्या, काही डाऊट असेल तर विचारा. कम ऑन बी फास्ट. तो बेटा नीट लक्ष दे, जर तुला कार्टेशियन दिले आणि पोलार विचारले, बघ मी 4 डब्बे केलेत, नीट लक्ष दे. समजा एक्स आणि वाय दिले, कार्टेशियन दिले, ठीक आहे, कार्टेशियन दिले आणि पोलार विचारले, तर काय करशील तू? हे 2 डब्बे वापर ना, आर आणि थीटा काढून घे. समजा तुला आर आणि थीटा दिले तर काय करशील? हे 2 डब्बे वापर. फिनिश्ड. ठीक है, चलो प्रैक्टिस शुरू किया जाए. सो बच्चा वी हैव क्वेश्चन फ्रॉम एक्सरसाइज 3.2. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड कार्टेशियन. दिले काय? पोलर, त्यातला पहिला √2, π/4. ओके, व्हाट आई एम ऑब्झर्विंग बेटा, व्हाट आई एम ऑब्झर्विंग, हा आर आहे आणि हा थीटा आहे. बघा आता लक्ष दे. फर्स्ट आर इज √2, थीटा इज π/4. गेटिंग? त्यावर मला बरोबर पॉइंट कुठे ते कळतं. आता लक्ष दे, एक्स आणि वाय पाहिजेत. सो एक्स इज आर कॉस थीटा. सो आर किती आहे बेटा माझा? √2. सो √2 कॉस ऑफ थीटा किती आहे बेटा? π/4. √2 बेटा व्हॉट इज कॉस π/4? 1/√2 कॅन्सल. सो एक्स किती आला? 1. एक्स किती आला? 1. वाय इज इक्वल टू व्हॉट बेटा? आर साइन थीटा. आर किती आहे? √2 साइन ऑफ once again π/4. same story, √2 into 1/√2. answer is 1. okay, so cartesian coordinates काय आले बेटा? 1,1. नेक्स्ट आर आणि थीटा तुम्ही लिहा नोटबुक मध्ये खाली, x, y 1,1 हे असली ना, कुठं लिहू? इथं लिहू, जागाच नाही. चल याच्यासाठी लिहितो मी जागाच हे करून. चला इथे याच्यासाठी r इज इक्वल टू 3/4, थीटा इज इक्वल टू 3π/4. ठीक आहे ना, आर आणि थीटा दिलेले आपल्याला, राईट? मग बेटा x इज इक्वल टू आर कॉस थीटा. चला आर किती आहे? 3/4. कॉस ऑफ थीटा किती आहे बेटा? 3π/4. कॉस 3π/4 आपल्याला थोडं माहिती आहे. आता नीट लक्ष दे, सिंपल टेक्निक आहे बेटा. काय करायचं आपल्याला? अलाइड अँगल मध्ये आणायचं आहे त्याला. तर कॉस ऑफ भागिलेला 4 आहे का नाही? सो वरती जे 3 पाय, 2 पाय, 5 पाय, 7 पाय जे असतील 4च्या टर्म्स मध्ये घे ना. म्हणजे 3 पायला मी असं लिहू का बच्चा? 4 पाय वजा पाय अपॉन 4. वरचा 3 पाय त्याला काय लिहिलं मी? 4 पाय वजा पाय, झाले की नाही 3 पाय. मग आता 3/4 कॉस ऑफ 4 2 ठिकाणी डिवाइड कर ना, 4/4. आन्सर विल बी पाय वजा π/4. 4 2 ठिकाणी डिवाइड करा, झालं. आता कॉस पाय मायनस थीटा, पाय मायनस सेकंड क्वाड्रंट, तिथे कॉस कसा आहे? निगेटिव्ह. ऑल स्टुडंट टेक निगेटिव्ह. सो बेटा दिस आन्सर विल बी निगेटिव्ह. सो कॅन आय राईट -3/4 आणि पाय अनचेंजिंग आहे. सो कॉसचा कॉसच राहील. गेटिंग? विच इज इक्वल टू -3/4 कॉस 45 काय बेटा? 1/√2 आहे की नाही? सॉल्व फायनल आन्सर बेटा -3/4√2. हा काय झाला? एक्स. हा काय झाला बेटा? एक्स. आता वाय आर साइन थीटा.
Who is R? R is 3/4. Sine of theta किती आहे? 3π/4 is equal to same story 3/4 sine of 3π ला काय लिहायचं बेटा? 4π minus π upon 4 प्रॅक्टिस करा. which is equal to 3/4 into sine of 4 ला डिवाइड केलं तर पाय मायनस π/4 साइन पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट तिथे साइन पॉझिटिव्ह आहे which is equal to 3/4 बरोबर. साइनचा साइनच राहील सो साइन π/4. what is sin π/4? it is 1/√2. so final answer is 3/4√2. आणि ऍट द एंड काय लिहिणार मी? x, y. ओके, एक्झाम मध्ये बोर्डाच्या एक्झाम झाल्या तर x, y इक्वल टू नाही नीट बघ 1 2 3 हा इक्विव्हॅलंटचं सिम्बॉल टाकायचं आणि काय लिहिणार बेटा तू? -3/4√2 +3/4√2. स्क्रीनशॉट निकाला जाए. डन. चला आता हे लास्ट फोर्थ वन बघ, सिंपल आहे का नाही? फक्त x आणि y वापरायचं. इट्स दॅट इझी. बघ आता हे जे फोर्थ वन आहे इथे r काय बेटा? 1/2. थीटा काय रे? 7π/3. चला x इज इक्वल टू r cos theta. r is 1/2. cos of theta is 7π/3 which is 1/2. cos of खाली 3 आहे वरती 7 असू दे ना, 3च्या पटीत घे ना, 3 दुने 6 करूया ना आपण. सो 6π + π. अरे किती सिंपल आहे, फक्त त्याच्या पटीत घ्यायचं मग बरोबर आलाइड अँगल भेटतो बघ. cos of 3 ला 2 ठिकाणी डिवाइड कर, 3 दुने 6. सो कॅन आय से बेटा 2π प्लस π/3 जमलं. आता बघ 1/2 cos of 2π प्लस 2π म्हणजे अख्खा राऊंड आणि प्लस म्हणजे आला पहिल्या क्वाड्रंट मध्ये जिथं सगळेच पॉझिटिव्ह आहे आणि 2π अनचेंजिंग आहे. सो cos of π/3. बघ किती पटापटा जमायला लागलं का नाही? सर तुम्हाला जमायला लागलं राव, आमची परिस्थिती आम्हाला माहिती. π is 180/360. cos 60 is 1/2. सो बच्चा x आला 1/4. किती आला x? 1/4. चलो y is equal to r sin theta. r is 1/2 sin of 7π/3. again same story 1/2 sin 6π plus π upon 3 करा. so 1/2 sin of 3 दुने 6. so बच्चा 2π plus π/3 which is आता sin 2π plus पुन्हा एकदा पहिला क्वाड्रंट पॉझिटिव्ह अनचेंजिंग. so answer is sin π/3. so 1/2 into sin π/3. sir what is sin 60? is √3/2 and the answer is √3/4. so x पण आला y पण आला. at the end you are supposed to write like x, y check 1/4 and √3/4. स्क्रीनशॉट लिया जाए. So beta, we have next question from exercise 3.2. second question. find polar coordinates. बेटा पोलर कोऑर्डिनेट्स काढायचे. इथे काय दिले? छिक काय दिले आपल्याला? कार्टेशियन दिले म्हणजे एक्स वाय दिले. कार्टेशियन दिले मीन्स एक्स वाय दिले. आता काय काढायचे? पोलर. आता नीट लक्ष दे. पोलर कोऑर्डिनेट्स काढताना पॉइंट कुठे आहे, पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते नीट पहा. पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये
याला फार व्हॅल्यू आहे. पॉईंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये कळेल तुम्हाला शॉर्टली. शुरू किया जाए. सो बच्चा फर्स्ट वन, एक्स किती दिला √2, वाय किती दिला √2. काढायचे पोलार दिलेत कार्टेशियन. सो एक्स आणि वाय, दिस टू थिंग्स हॅव बीन प्रोव्हाइडेड. क्लिअर आहे बच्चा? हा. सो एक्स इज √2, वाय इज √2. We are interested in r and theta. So beta, we know the relation r is equal to under root x square plus y square, which is equal to under root. Beta, x is √2. So √2 चा स्क्वेअर काय झाला 2 प्लस y is √2. √2 चा स्क्वेअर काय झाला 2. दोन दोन किती झाले सर 4. So √4 is 2. r किती आला 2. क्लिअर आहे सर? why r is not plus and minus? r is the distance ना बेटा. r is always positive distance from the origin, right? अच्छा, r आला, विशाला थीटाचा. सो बच्चा tan थीटा इज y अपॉन x. गेटिंग? पहिले हा फॉर्म्युला वापरला मी आणि आता हा हाईट अपॉन बेस y अपॉन x. ओके, which is equal to y is √2, x is also √2, रूट अपॉन √2 is 1. आणि मग तू आता काय म्हणशील की सर tan थीटा 1 आहे म्हणजे tan 45 1, थीटा इज 45. बट बेटा नीट लक्ष दे, मी इथं ना बरं चल नीट लक्ष दे. थीटा 45 आहे, यस यू आर ऍग्री, आय एम ऍग्री, येस इट इज ओके. बट पॉइंट कुठे आहे ते पहा. पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द अँगल. आता लक्ष दे, एक्स इज पॉझिटिव्ह, वाय इज पॉझिटिव्ह. ओके, एक्स पॉझिटिव्ह, वाय पॉझिटिव्ह. अँड देअरफॉर मी काय करतो, हे क्वेश्चनच पुसतो वरचे, कन्फ्युजनच नको. हे बघ, वी आर सॉल्विंग फर्स्ट सम बच्चा. हे बघ, एक्स इज पॉझिटिव्ह, वाय इज पॉझिटिव्ह. पॉइंट कुठे आहे बेटा? फर्स्ट क्वाड्रंट. पॉइंट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. आणि मग आता मला सांग, tan थीटा इज इक्वल टू 1, देअरफॉर थीटा विल बी 45. मी डायरेक्टली याला म्हणू शकतो. आलं का लक्षात आता? कारण की फर्स्ट क्वाड्रंट आहे ना, सेकंड असता थर्ड असता तर गोष्ट वेगळी असते. स्क्रीनशॉट लिहा जाय. ओके, हा हे बघा आर आणि थीटा. अच्छा एक मिनिट, स्क्रीनशॉट आता घे, आता घे. आर कोमा थीटा असं लिहिलं पाहिजे बेटा. आर इज 2, थीटा इज 45. प्लीज आता स्क्रीनशॉट घ्या. दिस इज परफेक्ट. झालं? चला सेकंड. सो पोलार मध्ये तुम्ही जेव्हा अँगल काढताय तर तो कोणत्या क्वाड्रंट मध्ये ते पाहणं फार गरजेचं आहे. त्या हिशोबाने आपल्याला अँगल फिरवावं लागेल. सेकंड इज 0,1/2. बेटा पोलर कोऑर्डिनेट्स काढायचे, दिलेत काय? एक्स आणि वाय, कार्टेशियन दिले आपल्याला. सो एक्स इज 0, वाय इज 1/2. एक्स आणि वाय दिले. त्यात अगोदर आर निघेल मला अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स इज 0, 0 चा स्क्वेअर 0, वाय चा स्क्वेअर 1/2 चा 1/4. म्हणजेच आन्सर विल बी 1/2. 1/4 रूट काय 1/2. आर चा विषय संपला. आता आला विषय थीटाचा. तर बेटा tan थीटा इज y बाय x. tan थीटा काय बेटा? y बाय x. y is 1/2, x is 0. Anything upon 0 is not defined. Anything upon 0 is not defined. But this is very important to see का x is 0 आणि y is 1/2. आता लक्ष दे बेटा, x 0 आहे, y 1/2 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. चा अर्थ काय होतो बेटा? हे बघ ना, हा एक्स ऍक्सिस आणि हा वाय ऍक्सिस. एक्स इज 0, याचा अर्थ वाय ऍक्सिस. अरे बाबा, एक्स 0चा अर्थ काय झाला? उरला वाय ऍक्सिस आणि वाय इज पॉझिटिव्ह. दॅट मीन्स दिस अँगल हॅज टू बी 90. कळलं का नाही कळलं? हा 3π/2 असतो ना बेटा. सो आय हॅव टू चूज दिस वन. क्लिअर आहे? निगेटिव्ह असता तर मी हा घेतला असता. अरे आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? सो बेटा टॅन इज नॉट डिफाईन. याच्यासाठी पण, याच्यासाठी पण 5π/2, 7π/2, 9π/2 भरपूर ठिकाणी. कोणता चूज करणार मी? हा. अरे कळलं का नाही कळलं? सो थीटा इज इक्वल टू π/2. आणि मग शेवटी काय लिहायचं? आर कॉमा थीटा. आर किती बच्चा? 1/2 आणि थीटा π/2. का घेतला? कळलं? पॉझिटिव्ह असल्यामुळं.
स्क्रीनशॉट घ्या. समजतंय? सो कॉन्सेप्च्युअली these things are very important. नेक्स्ट. सो नेमकं पॉइंट कुठे आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये, कोणत्या ऍक्सिस वरती आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. 1 आणि -√3 यातला तिसरा. 1 आणि -√3. सोबतच्या x is 1, y is -√3. What is formula for r? √x² plus y². क्लियर आहे? सो बेटा इट इज इक्वल टू √x चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 प्लस y चा स्क्वेअर, निगेटिव्ह चा स्क्वेअर पण काय येणार, पॉझिटिव्ह, √3 चा 3. सो 1 आणि 3 परत एकदा काय झाले, 4, r ला 2. परत एकदा आपल्याला माहिती आहे की बेटा tan थीटा इज y अपॉन x. ऑलराईट, विच इज इक्वल टू, कुठं गेलं, हा, तर y इज -√3, x is 1. So final answer is -√3. This is very important to see. की माझा पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये, बरं का. आता हे जे निगेटिव्ह √3 आलंय, इथे माझा x पॉझिटिव्ह आहे, y निगेटिव्ह आहे. x पॉझिटिव्ह आणि y निगेटिव्ह. विच क्वाड्रंट इज देअर बेटा, फोर्थ क्वाड्रंट, राईट, फोर्थ क्वाड्रंट. सो माझा जो पॉइंट आहे तो इथे आहे. ओके, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजे जो अँगल मी आता घ्यायला चाललोय टॅन थिटाचा, जनरल सोल्युशन आपण सोडवलं का नाही, टॅन थिटा इज -√3 आपल्याला सोडवता येतं, तर त्याला फोर्थ क्वार्टर मध्ये घेऊन जायचं. इट इज अवर रिस्पॉन्सिबिलिटी. सो टॅन थिटा इज इक्वल टू, हे बघ, हे -√3 ही त्यांच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, 60 ची. सो टॅन ऑफ π/3. नाही का आलं, परत सांगतो बेटा, हे मायनस साइन तसंच, तो जो √3 आहे, तर √3 टॅनचा कोणता अँगल आहे, 60. येस ऑर नो, 60 ला काय लिहितो आपण, π/3. आता नीट लक्ष दे, मायनस टॅन. टॅन निगेटिव्ह कुठं कुठे आहे, इथं आणि इथं पॉझिटिव्ह ना. ऑल स्टुडंट टेक कॉफी, ऑल स्टुडंट्स टेक कॉफी. सोबतच्या टॅन निगेटिव्ह कुठं कुठे आहे, एक सेकंड आणि एक फोर्थ. त्यापैकी मला कोणता पाहिजे, फोर्थ. नाही का आलं, अरे व्हेरी इझी बेटा, ऑल आणि टॅन, इथं तर ते पॉझिटिव्ह आलं ना, निगेटिव्हचे 2 ऑप्शन राहिले, सेकंड आणि फोर्थ. पॉइंट कुठे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये, पॉइंट इज इन द फोर्थ क्वाड्रंट. पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आला, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजे तुम्ही सेकंड आणि फोर्थ पैकी हा चूज करा ना. आणि हा क्वाड्रंट म्हणजेच काय, टॅनचा टॅनच ठेवायचा असतो. सो याला काय बोलतो आपण, 2π - थीटा. इथं ट्रिगोनोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन काय वापरतो बच्चा आपण, 2π - थीटा. समजा सेकंड असतं तर काय वापरला असता, π - थीटा. आपण अनचेंजिंग वाले वापरतो ना, तोच ठेवण्यासाठी. हा असता तर π - थीटा, हा 2π - थीटा. कळलं. सो इथे मला काय वापरावं लागेल बेटा, टॅन ऑफ 2π - थीटा. थीटा इज π/3. आलाइट काय वापरला, का 2π - थीटा, विच इज इक्वल टू टॅन 3 दुने 6π, मधून पाय गेला, 5π/3. and therefore theta is 5π/, बघ ना, π/3 किती आहे, 60. 6 पंचे 30, 300. 200 पुढे चौथ्या क्वार्टर मध्ये आणला मी तो. आलं लक्षात. सो थीटा इज π/3. फायनल आन्सर इज r, थीटा which is r is 2, थीटा इज 5/3. स्क्रीनशॉट लिया जाए. आणि आज लेक्चर स्टॉप करायचं का पुढे कंटिन्यू करायचं,